सजली पंढरी सजली पंढरी. पंढरी नगरीमधील नवनवीन देखावे झालेले आहेत. ते कोणत्या चौकामध्ये आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. देखावे अतिशय सुंदर आणि छान आहेत आणि पाहू शकता जे देखावे आहेत, जी परंपरा चालत आलेली आहे वारकऱ्यांची, ती या देखाव्याच्या माध्यमातून आपल्याला सर्व गजर विठू माऊलीचा या देखाव्यामधनं आपल्याला जी आषाढी वारीमधील परंपरा आहे ती संपूर्ण आपल्याला या देखाव्यामध्ये पाहायला मिळते. आपण सध्या आहे इसावा मंदिर येथील. आता सध्या आपण आहे कॉलेज चौकात. माझ्या आईची वारी. बघू शकता भक्त आपल्या आईला घेऊन वारीसाठी चालत येताना आपल्याला. तसंच पुढं चालत आल्यानंतर हा देखावा आहे सरगम चौक रेल्वे बोधग्यासमोरचा. बघू शकता लहान मुलेही दंग झाले विठ्ठल नामाच्या गजरामध्ये. असंच पुढं चालत आपण चाललेलो आहे. आता सध्या आलेलो आहे आपण पद्मावती बाग. इथे बघू शकता एक बाबा जे आहेत भजन करताना आपल्याला इथं पाहायला मिळते. लहान मुलगा आणि एक भक्त आपल्या आवाजामध्ये पाहायला मिळत आहे. आणि बघू शकता आम्ही चाललो विठुरायाच्या दर्शनासाठी. वैकुंठ नगरी जो देखावा आहे तो आता समोर पाहतोय आपण. वैकुंठ पंढरी म्हणून हा सावरकर चौकामधला देखावा आहे. अतिशय सुंदर असा देखावा जो आहे तो आपल्याला इथं समोर पाहायला मिळत आहे. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. पूर्ण तुळशी वृंदावन केलेलं आहे. असंच पुढं गेल्यानंतर आपल्याला हर देखावे वेगवेगळ्या पद्धतीने पाहायला मिळते. बघू शकता गाय आणि शेतामध्ये जाताना आपल्याला या देखाव्यामधनं पाहायला मिळत आहे. जो शेतकरी आहे तो आपल्या शेतामध्ये जाताना पाहायला मिळतो. चाललो आम्ही विठुरायाच्या दर्शनासाठी. गजर विठू माऊलीचा. आपण सध्या आलेलो आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक पंढरपूर. बघू शकता असंच पुढं गेल्यानंतर आपल्याला लगेच विठ्ठल मंदिर जो आहे ते आपण समोर पाहणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज चौक पंढरपूर. अतिशय सुंदर असा देखावा आहे. आपल्याला तिथं गेल्यानंतर बघू शकता हा जो देखावा जो आहे विवेकवर्धिनी शाळापासला आहे. आणि पुढं गेल्यानंतर बघू शकता श्री गणेशाचे मंदिर आहे. आणि हा जो परिसर आहे पूर्ण मंदिर परिसर आहे. बघू शकता मंदिर परिसरामध्ये आल्यानंतर आपल्याला ज्या वस्तू मंदिरामध्ये असतात त्या पूर्ण पाहायला मिळतात. गजर विठू माऊलीचा आणि श्री सद्गुरू तुकाराम महाराज भवन म्हणून ओळखलं जातं. आणि बघू शकता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी जी लाईन आपण पाहतोय समोर. आणि हे समोर जे आहे विठ्ठलाचं मंदिर आहे. बाबा दर्शनासाठी भावी भक्त जे आहेत ते समोर आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. ही नामदेव पायरी म्हणून ओळखली जाते. आणि पूर्ण सजावट जी आहे मंदिरामध्ये केलेली आपल्याला समोर पाहतोय. आणि नुकतीच एकादश पार पडलेले आहे. आणि बघू शकता भावी भक्त आहेत. फोटो आणि मंदिराचा जो परिसर आहे पूर्ण आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहतोय. आणि जे भावी भक्त आहेत ते समोर आपल्याला दर्शनाच्या रांगेमध्ये बी पाहायला मिळत आहे. विठ्ठल 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 श्री संत नामदेव महाराज महाद्वार म्हणून ओळखलं जातं. बघू शकता ही 11 मजली बिल्डिंग आहे. इथून दर्शनासाठी आपल्याला भावी भक्त जे आहेत ते दर्शनाच्या रांगेमध्ये पाहायला मिळतं. आणि आता सध्या आपण आलेलो आहे चंद्रभागा नदी. सर्वात अतिशय म्हणजे स्नान करण्यासाठी जे भावी भक्त आहेत ते आपल्याला इथं समोर पाहायला मिळतात. आणि नुकतीच एकादश पार पडल्यामुळे
भावी भक्तांची गर्दी जी आहे ती खूप प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहे. चंद्रभागा नदी परिसर पूर्ण जो आहे तो एकदम मुंग्यांसारखा भरलेला आपल्याला भावी भक्तांच्या इथं पाहायला मिळतं. आणि बघू शकता भक्त निवास म्हणून विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून भक्त निवास हे आपल्याला हे समोर पाहायला मिळतं. जे भावी भक्त आहेत बाहेरनं येणारे ते आपण इथं निवास केला तरी चालते. आपल्याला इथं रूम मिळून जाईल. संत गाडगे महाराज चौक म्हणून ओळखला जातो. समोर पाहतोय आपण. आता जो देखावा आहे अतिशय सुंदर असा केलेला आहे. सामाजिक सेवा ही ईश्वराची सेवा आहे. आणि हा जो देखावा आहे सांगोला चौका येथील बघू शकता. आणि आपण पूर्ण जी देखावे आहेत ती संपूर्ण पाहिलेले आहेत. आत्ता सध्या आलेलो आहे आपण पंढरपूर स्टेशन. बघू शकता पंढरपूर स्टेशन जे जुनं होतं ते किती बदल झालेला आहे बघू शकता. पंढरपूर स्टेशनमधला हे पूर्ण रेल्वे स्टेशनचा जो संपूर्ण परिसर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. पूर्ण परिसर एकदम स्वच्छ आणि सुंदर आहे. आणि इथं भावी भक्तांची कुठलीही गैरसोय होऊ नये म्हणून शासनाने जो भावी भक्तांसाठी पूर्ण स्वच्छता आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. आणि बघू शकता अतिशय लहान आणि जुनी रेल्वे एकदम जुन्या पद्धतीची बघू शकता. असेच नवनवीन व्हिडिओ पहा. नमस्कार मित्रांनो, आपण जे देखावे आहेत ते पूर्ण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवले आहेत. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करा. रामकृष्ण हरी मंडळी, रामकृष्ण हरी.